नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, MSRTC नागपूर येथील अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्या संदर्भातील माहिती आपण आज पाहणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा चॅनलवर। जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉइन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे। यात ITI उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती आणि डिप्लोमा व डिग्री पास आउट असलेल्या उमेदवारांना MHRD NATS या पोर्टलवरती अर्ज सादर करायचा आहे। यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 फेब्रुवारी 2024। यामध्ये तुम्हाला विहित नमुन्यातील छापील अर्ज देखील सादर करायचा आहे। तो अर्ज तुम्हाला आस्थापना शाखा, राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालय नागपूर या ठिकाणी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचा आहे। जाहिरातीमध्ये संबंधित कार्यालयाच्या साप्ताहिक सुट्टीचा वार बुधवार देण्यात आलेला आहे, त्यामुळे बुधवार सोडून इतर दिवशी ऑफलाईन पद्धतीने यासाठी अर्ज स्वीकारले जातील। मित्रांनो, यासाठीची जी वयोमर्यादा आहे ती 15 फेब्रुवारी 2024 रोजी कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्ष असली पाहिजे। यात मागासवर्गीयांसाठी वयाची अट ही 5 वर्ष शिथिल करण्यात आलेली आहे। तसेच यामध्ये अप्रेंटिस या पदाचा जो कालावधी आहे तो 1 वर्षाचा असणार आहे। यात तुम्हाला विहित नमुन्यातील छापील अर्ज सादर करताना DD जोडायचा आहे। तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला तुमचं ज्या सरकारी बँकेमध्ये अकाउंट असेल त्या बँकेमध्ये मिळेल। तो तुम्हाला MSRTC फंड अकाउंट नागपूर या नावाने काढायचा आहे। डिमांड ड्राफ्ट हा मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपयाचा असेल आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 296 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे। त्यानंतर डिमांड ड्राफ्टच्या पाठीमागे उमेदवाराचे नाव, पत्ता आणि ट्रेड लिहायचा आहे। आता यामध्ये कोणते ट्रेड आहेत याची माहिती खाली देण्यात आलेली आहे। यामध्ये मोटार मेकॅनिकल व्हेकलच्या 5 जागा आहेत। प्रत्येक ट्रेडनुसार या ठिकाणी विद्यावेतन जाहिरातीत देण्यात आलेलं आहे। त्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी 3 जागा आहेत, पेंटर जनरलसाठी 3, मशिनिस्टसाठी 1, वेल्डर गॅस वेल्डरसाठी 9, शीट मेटल वर्करसाठी 6, डिझेल मेकॅनिकसाठी 12 जागा आहेत। यासाठी तुम्ही 10वी आणि संबंधित ट्रेडमध्ये तुमचा ITI जर झालेला असेल तर अर्ज करू शकतात। तसेच या ठिकाणी पदवी, पदविका, अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार भरतीबाबतची शैक्षणिक पात्रता देखील जाहिरातीत देण्यात आलेली आहे। यामध्ये पदवी अभियांत्रिकीसाठी विद्यावेतन असेल 9,000 आणि पदविका अभियांत्रिकीसाठी 8,000। पदांची संख्या 2 आहे आणि यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता असेल मेकॅनिकल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी परीक्षा तुमची पास झालेली असली पाहिजे। तसेच या ठिकाणी यासाठी एक अट ठेवण्यात आलेली आहे की उमेदवार सन 2021 नंतर परीक्षा उत्तीर्ण असलेला पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला अर्जासोबत काही कागदपत्रे जोडायची आहेत। त्यामध्ये 10वी 12वीची गुणपत्रिका, एक पासपोर्ट फोटो, त्यानंतर तुमच्या ITI पदवी, पदविका याच्या सर्व गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, भारतीय स्टेट बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, शिकाऊ उमेदवार पोर्टलवरील नोंदणी अर्ज, राष्ट्रीयकृत बँकेचा DD ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत। अर्ज करण्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच टेलिग्राम चॅनलला देखील देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।